सन 1630 फाल्गुन वद्य तृतीया. दूरवर डोंगर रांगांमध्ये उभा असलेला भक्कम किल्ला शिवनेरी. आजूबाजूला मुघल आणि आदिलशाहींचे सावट. महाराष्ट्रावर संकटांचे काळे ढग दाटलेले. पण त्या अंधारात एक आशेचा किरण जन्माला येणार होता. शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाबाई प्रसूती वेदना सहन करत होत्या. त्यांच्या मनात एकच प्रार्थना होती, देवा मला असा पुत्र दे जो या मातृभूमीला स्वराज्य मिळवून देईल. शहाजीराजे भोसले त्यावेळी दूर मोहिमेवर होते. देश अस्थिर होता. अन्याय वाढत होता. जनतेच्या डोळ्यात भीती होती, पण जिजाऊंच्या डोळ्यात आशा होती. आणि मग 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीच्या पवित्र भूमीत एका बालकाचा जन्म झाला. किल्ल्यावर आनंदाचा जल्लोष झाला. तो फक्त एक बालक नव्हता, तो होता भविष्याचा सूर्य. जिजाऊंनी त्या बाळाकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. त्यांनी प्रेमाने त्याचं नाव ठेवलं शिवाजी. शिवनेरीच्या शिवाई देवीच्या कृपेने जन्मलेला शिवाजी. त्या काळात भारतावर परकीय सत्तेचं राज्य होतं. धर्म, संस्कृती आणि स्वाभिमान यांच्यावर आघात होत होते. पण या छोट्याशा बालकाच्या जन्माने इतिहासाने नवा अध्याय लिहायला सुरुवात केली होती. जिजाऊंनी लहान शिवबाला रामायण, महाभारत आणि पराक्रमाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या मनात स्वराज्याचं बीज रोवलं. त्यांनी शिकवलं, परकीयांच्या अधीन राहायचं नाही, आपलं स्वतःचं राज्य उभारायचं. शिवनेरीच्या भिंती जणू त्या दिवशी साक्षीदार होत्या, एका क्रांतीच्या सुरुवातीच्या. हा जन्म फक्त एका राजाचा नव्हता, तो होता एका युग पुरुषाचा जन्म, जो पुढे छत्रपती म्हणून ओळखला गेला, ज्याने स्वराज्य स्थापन केलं, ज्याने जनतेला स्वाभिमान दिला. आजही 19 फेब्रुवारी आला की महाराष्ट्रात उत्साह उसळतो. ढोल ताशे वाजतात, भगवा झेंडा फडकतो आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव असतं, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवनेरीच्या त्या पवित्र मातीत जन्मलेला तो बालक आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे. कारण त्यांचा जन्म हा केवळ एका व्यक्तीचा नव्हता, तो होता स्वराज्याच्या स्वप्नाचा जन्म. जय भवानी, जय शिवाजी.